आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात AI मुळे एखाद्याचा जीव वाचला असं सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल का? नाही बसणार, पण हे घडलंय. ChatGPT AI मुळे एक नाही तर 2 जीव वाचले. एक गर्भवती महिला आणि दुसरा तिच्या बाळाचा. हे नेमकं कसं घडलं पाहूया या सविस्तर रिपोर्टमधून. ChatGPT AI ठरला देवदूत. AI ने वाचवले गर्भवती माता आणि बाळाचे प्राण. एका प्रश्नामुळे बचावले 2 जीव. हीच ती सुदैवी माता नतालिया टारी. कंटेंट क्रिएटर. Where do you stand? Is it AI a threat or a tool? तिनं गंमत म्हणून ChatGPTला एक प्रश्न विचारला आणि या गमती जमतीत तिचा तर जीव वाचला. शिवाय तिच्या बाळालाही जीवदान मिळालं. हे नेमकं कसं घडलं त्याचा अनुभव नतालियानंच इंस्टाग्रामवर शेअर केला. I shared how ChatGPT. नतालिया त्यावेळी 8 महिन्यांची गर्भवती होती. माझ्या जबड्याला ताण का जाणवतोय असा प्रश्न सहज गंमत म्हणून तिनं विचारला. ChatGPTने तिला रक्तदाब तपासण्याचा सल्ला दिला. नतालियानं रक्तदाब तपासला तेव्हा तिला मोठा धक्का बसला, कारण तिचा रक्तदाब खूप जास्त होता. ChatGPTने तिला त्वरित रुग्णवाहिका बोलवण्यास सांगितलं. त्यानुसार तिनं ॲम्ब्युलन्स बोलवली आणि हॉस्पिटलला पोहोचली. डॉक्टरांनी तपासणी केली तेव्हा तिचा रक्तदाब 200 ते 146 अशा धोकादायक पातळीवर पोहोचला होता. डॉक्टरांनी तातडीनं प्रसूती करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर नतालियानं एका गोंडस बाळाला जन्म दिला. नतालिया रात्री हॉस्पिटलला आली नसती तर कदाचित दुसऱ्या दिवशीची सकाळ तिच्या आयुष्यात उगवलीच नसती असं डॉक्टरांनी सांगितलं. ChatGPTच्या एका सल्ल्यामुळे तिचे आणि बाळाचे प्राण वाचले. आपला जीव वाचवल्याबद्दल नतालियानं ChatGPTचे आभार मानले. Literally saved my life. And now I see people. तिची पोस्ट इंस्टाग्रामवर सॉलिड व्हायरल झाली. दरम्यान नतालियानं आपला हा अनुभव सोशल मीडियात शेअर केल्यानंतर काहींनी AIचं कौतुक केलं, तर वैद्यकीय उपचारांसाठी AI टूलचा वापर करण्याऐवजी कायम डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. Are you for or against AI? My last video went viral. I shared how ChatGPT literally saved my life. The rise of the internet, every era had the turning point, and each time people adapt. Now it's our turn. We either learn, or get left behind. So tell me, where do you stand? Is it AI a threat or a tool? Let's talk about this in a comment. नतालियासाठी ChatGPT देवदूत ठरला. AIची क्षमता आणि त्याचे संभाव्य फायदे निश्चितच आहेत, पण त्याचा वापर अर्थातच विचारपूर्वक करायला हवा. AI खरंच वरदान आहे की नाही हे प्रत्येकानं आपापल्या अनुभवावरून ठरवावं, कारण कोणतीही गोष्ट 100% चांगली आणि 100% वाईट कधीच नसते. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.